नमस्कार मंडळी. तर आपण महत्त्वाचा आज विषय घेणार आहोत म्हणजे यूट्यूबचे नवीन नवीन अपडेट येत आहेत आणि त्या अपडेटपासून कित्येक यूट्यूबर आणि कित्येक नवीन क्रिएटर नाराज होत आहेत, नैराश्य होत आहेत आणि सोडून देत आहेत. चला तर मग नवीन अपडेट काय आला आहे नवीन हे जाणून घेऊयात. वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुम्हाला तर माहीतच आहे की वॉच टाईमचा धक्का हा यूट्यूबनं खूप सारा दिलेला आहे. गेल्या वर्षी पाहायला गेलं तर 3000 तास वॉच टाईम होता आणि यावर्षी चालू वर्ष म्हणजे 2026मध्ये 4000 वॉच टाईम झालेला आहे. म्हणजे 3000 आणि 4000 एकच हजार वाढलेला आहे. परंतु येणाऱ्या वर्षी म्हणजे 2027मध्ये हाच 4000च्या ऐवजी 8000 हा वॉच टाईम झालेला आहे. ते फायनल फिक्स आहे. तर कित्येक यूट्यूबर आत्ता आपला वॉच टाईम होईल की नाही आणि आत्ता नाही झाला तर पुढे कसं होईल, किंवा नवीन यूट्यूबरला असं वाटत आहे की यूट्यूब हळूहळू कालांतराने अवघड होत चाललेलं आहे. खरी गोष्ट पाहिलं तर हीच आहे. तर यूट्यूब कठीणच होत चाललेलं आहे. पाहायला गेलं तर 2020-19च्या अगोदरचे जे 18-17मधले यूट्यूबर आहेत त्यांना खूप इझिली आणि सोप्या गोष्टी होत होत्या आणि यूट्यूबर क्रिएटर खूप थोडे असल्यामुळे आणि पाहणारा पब्लिक भले मोठं असल्यामुळे व्ह्यूज जायचे आणि व्हायरल जायचे. जसं की बऱ्याच व्यक्ती आहेत, सूरज चव्हाण म्हणा किंवा बरेच असे मराठी क्रिएटर रील स्टार आहेत, ते लॉकडाऊनच्या पहिलंच फेमस झालेले आहेत. थोड्याच काळामध्ये, थोड्याच व्हिडिओमध्ये. पण आत्ता खूप कठीण झालेलं आहे. व्ह्यूज, सबस्क्राईब, लाईक आणि विचार करून केलेली कमेंट आणि मिळालेला आपल्याला वॉच टाईम आणि वॉच टाईम झाल्यामुळे पुन्हा तो मायनसमध्ये जाणं आणि नव्यानं सुरुवात फक्त आपल्याला व्ह्यूजचीच करायची नाही आहे, वॉच टाईमचीच करायची नाही आहे. तर दुसरं वर्ष लागलं तर आपल्याला पुन्हा सबस्क्रायबर तेवढेच करायचे आहेत. पण आत्ता मात्र खूप बदल झालेला आहे. खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर आत्ता विषय असं झालेला आहे, विचार केला तर पहिलं तर 5 वर्षापूर्वी विचार केलं तर ज्यांनी अकाउंट चालू केलं आहे त्यांनी अक्षरशः 40 सबस्क्रायबर असले तरी फोन व्हेरीफाय व्हायचा आणि लाईव्ह घ्यायला सुरुवात करायचे. तर आत्ताच्या काळापर्यंत पाहायला गेलं तर 50 सबस्क्रायबर मिळवले. तुम्ही 50 सबस्क्रायबर मिळवले की लगेच व्हिडिओ मोबाईल व्हेरिफिकेशन झाला की लगेच आपल्याला काय व्हायचं की लाईव्ह स्ट्रीम चालू करायला चान्स यूट्यूबनं दिलेला होता. पण 2027मध्ये खूप सारे यूट्यूबर आणि खूप साऱ्यांना धक्का बसणार आहे. तोच मी जो सांगणार आहे तुम्हाला. आणि आज पाहायला गेलं तर सगळेच लाईव्हवरती आहेत. खूप पब्लिक झालेलं आहे लाईव्हवरती. यूट्यूबर क्रिएटर अगदी लाखोमध्ये मोडलेले आहेत. कंटिन्यू 24 घंटे लाईव्ह व्हिडिओज चालूच आहे. अक्षरशः यूट्यूब अपडेट कधी हँग होतं, पण माणूस थांबला जात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धक्का मात्र हा आहे की वॉच टाईम तर 4000च्या ऐवजी 8000 केलेला आहे. पण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 2027मध्ये 50 सबस्क्रायबरवरती लाईव्ह घेता येणार नाही. 500 सबस्क्रायबरवरती लाईव्ह घेता येणार नाही. भले 50-100 नाही 500वरती पण लाईव्ह घेता येणार नाही. आणि 1000 सबस्क्रायबर गोळा केले तरी तुम्हाला लाईव्ह घेता येणार नाही. लाईव्हचा चान्स तुमच्या चॅनलला मिळणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबनं नवीन नियम अपडेट केलेला आहे. तो म्हणजे 2027मध्ये ज्यांचा 8000 वॉच टाईम पूर्ण होईल, ज्यांचा 8000 तास वॉच टाईम पूर्ण होईल, मग भले त्या व्यक्तीचे 1000 सबस्क्रायबर असले तरी चालेल. तर ज्यांच्या चॅनलचा वॉच टाईम 8000 एवढा होणार आहे त्यांनाच चान्स भेटणार आहे की तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकता, लाईव्ह कंटिन्यू करू शकता, लाईव्ह पब्लिक घेऊ शकता. किंवा लाईव्हमध्ये भरपूर नियम आहेत. लाईव्ह तुम्ही वॉच टाईम पूर्ण झाल्यावरती चॅनल मोनो झाल्यानंतर तुमचं जे टार्गेट असतं डॉलर बनायचं, ते टार्गेट पूर्ण केल्यानंतर गुगल पिन येतो एक. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय होणार आहे तुमचा. अजून एक स्टेप वाढवणार आहे यूट्यूब आणि तेव्हा तुम्ही लाईव्ह घेणार आहात. बघा, 500 सबस्क्राईब, 10,000 सबस्क्राईब बिलकुल नाही. तुमचं चॅनल फुल मोनोटाईज झाल्याशिवाय तुम्हाला लाईव्ह घेता येणार नाही. म्हणून यूट्यूबरवाल्यांना ही खुशखबरी नसून खूप मोठ्या प्रकारचा धक्का आहे. त्यामुळे आत्ताचे जे लाईव्ह घेतात त्यांनी सांभाळून आणि कसरतीने घ्या, कारण पुढचं वर्ष हे खूप गंभीर आणि कठीण असणार आहे. लाईव्ह ओटसूट कोणी घेणार नाही. त्यामुळे
कठीण परिश्रम होणार आहे आणि सगळ्यांना ते शक्य होणार नाही. जसं की आत्ता शक्य होत आहे 50 सबस्क्रायबरनंतर मोबाईल व्हेरिफिकेशन होत आहे, तर पुन्हा होणार नाही. म्हणून चॅनलची दक्षता घ्या, काळजी घ्या आणि वेळेत जागे व्हा आणि व्हिडिओ वाटेल जास्तीत जास्त शेअर करा. कारण हा धक्क्यावर धक्का 2027पर्यंत मला नाही वाटत की कित्येक यूट्यूबर, अक्षरशः 10% यूट्यूबर तर आत्ताच थांबलेले आहेत आणि 10% यूट्यूबर हे कंटिन्यू थांबलेले असतात. पण पुन्हा 15% यूट्यूबर उभारीनं असतात की आपलं चॅनल चला चालू करूयात. तर बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम्स येणार आहेत. लाईव्ह नाही म्हणल्यावर हे नाही होणार आहे, सबस्क्रायबर वाढणार नाही. सबस्क्रायबर नाही वाढल्यावरती वॉच टाईम नाही होणार. वॉच टाईम नाही झाल्यावरती व्ह्यूज नाही. सबस्क्रायबर नाही तर व्ह्यूज नाही. व्ह्यूज नाही तर वॉच टाईम नाही. आणि वॉच टाईम नाही तर मोनो नाही. आणि मोनो नाही तर मग लाईव्ह स्ट्रीम नाही आहे. त्यामुळं तुम्ही अगोदर तुमचा कंटेंट असा निवडा की तुमचे व्हिडिओज व्हायरल गेले पाहिजे आहेत, व्हिडिओजला व्ह्यूज आले पाहिजेत आणि व्हिडिओज थ्रू सबस्क्रायबर आले पाहिजेत आणि सबस्क्रायबर आल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत आणि व्हायरल नंतर वॉच टाईम कव्हर झाला पाहिजे झटपट पटापट, तर तुम्हाला हा चान्स मिळणार आहे. तर हा चान्स न गमावण्यासाठी तुम्हाला तुमचं टायटल क्रिएटर आणि जो तुम्ही टायटल हे निवडलेलं आहे, कुठलं निवडलेलं आहे गाण्याचं किंवा डेली ब्लॉग, कुठल्या गोष्टी निवडलेल्या आहेत ते तुमच्यावरती पूर्णपणे डिपेंड आहे. म्हणून जागे व्हा आणि जागा करा सगळ्यांना आणि मेहनत करत राहा. शेवटी म्हणतात ना, यूट्यूब फुकटचं नाही आहे किंवा यूट्यूब मेहनतवाल्यांचंच आहे. मेहनत करताल तर 8,000ही टार्गेट पूर्ण करू शकतो. आणि मोनो झाल्यानंतर लाईव्हची प्रोसेस आहे हे विसरू नका. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईव्हला एक लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा, कारण तुमचा सपोर्ट हीच आमची खरी ताकद आहे. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.